लैंगिक शोषणाप्रकरणी भाजपचे माजी खासदार ब्रजभूषण सिंह निर्दोष, महिला कुस्तीपटूंनी केले होते गंभीर आरोप, पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता समर्थकांच्या वतीने सत्कार। राजकारण माझ्या पद्धतीचं नसेल तर वेळोवेळी एक्झिट असेल, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य, टीका ऐकण्याची तयारी ठेवण्याचाही सल्ला। नाशिकमधील खड्ड्यांवरून महायुतीमध्ये राजकारण, छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्यासाठी मागणी, राष्ट्रवादीनं बॅनरबाजीतून गिरीश महाजन यांना डिवचलं। जेनझीच्या आंदोलनानंतर शिवसेना ऍक्शन मोडमध्ये, तरुण मतदारांसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन, 2029 मध्ये देशात 38 कोटी जेनझी मतदार होणार। टीएटी पेपरफुटी प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे, सेट परीक्षेचा पेपर फोडण्याचं देखील आरोपींचं होतं लक्ष, मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ताच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। रायगडमधील रोहा पेण रेल्वे स्थानक होणार हायटेक, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश, मंत्री आदिती तटकरेंसोबत केली पाहणी। गिरणा धरण 99.10% भरलं, धरणातून 22,284 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाचा पाणीसाठा 91%वर, 24 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, पाणी पातळी वाढली तर प्रशासन अलर्टवर, पालकमंत्री शंभूराज देसाईंची मागणी। नांदेडचा सहस्रकुंड धबधबा प्रवाहित, पर्यटकांची मोठी गर्दी, विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातून पर्यटक धबधब्यावर दाखल। पालघरच्या दावोस धबधब्यावर मोठी दुर्घटना टळली, रेलिंग तुटल्यानं 2 पर्यटक दरीमध्ये कोसळले। पुणे जिल्ह्यातील भाटघर आणि पांचेत धरण तुडुंब, स्वयंचलित दरवाजांमधून नीरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, तर मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। पश्चिम विदर्भाला अतिवृष्टीचा फटका, 2 दिवसात 45 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 6 जणांचा मृत्यू तर 72,000 हेक्टर शेती पिकांचं अतोनात नुकसान। मराठवाड्यासाठी खुशखबर, जायकवाडीचा पाणीसाठा 86%वर, दोन्ही कालव्यातून पाण्याचा मोठा विसर्ग। गंगापूर धरणातून गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग, त्र्यंबकेश्वरसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस। निम्म्या महाराष्ट्रामध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा, 17 जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा, मराठवाडा विदर्भातल्या 9 जिल्ह्यांचा समावेश। गरम भाजीच्या कढईमध्ये पडल्यानं 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरच्या मुद्देश वाडगावातील हृदयद्रावक घटना। प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र, लाभार्थ्यांच्या खात्यात उद्या पीक कर्जाची रक्कम जमा होणार। झारखंड नंतर आता कर्नाटकमध्ये परीक्षेत घोळ, प्रश्न आणि उत्तरपत्रिकेतले नंबर्स जुळेना, उमेदवारांचा राडा। ग्रीसमध्ये आग विझवणाऱ्या 2 हेलिकॉप्टरची आकाशातच धडक, दोन्ही पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती।